आपण ओव्हरथिंक केल्यावर काय होतं हे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या या अभंगात सांगितलंय आणि ते का होतं हे सुद्धा सांगितलंय. रामकृष्ण हरी मंडळी, डी कोडिंग अभंग ही एक नवीन सिरीज आपण सुरू केली आहे, ज्याच्यामधून आपण अभंगांना समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुकाराम महाराज म्हणतात, मन माझे चपळ न राही निश्चळ, घडी एकी पळ स्थिर नाही. म्हणजे आपलं मन हे कधी स्थिर राहत नाही, ते कायम कुठे ना कुठे भटकत राहतं, ज्यालाच आपण आजच्या भाषेमध्ये ओव्हर थिंकिंग करणे म्हणतो. आणि हे का होते हे सुद्धा त्यांनी सांगितलंय. ते म्हणतात, धाव घाली पुढे इंद्रियाचे ओढी, केले तडातोडी चित्त माझे. म्हणजेच डिझायर मिळवण्यासाठी आपल्या 5 सेन्सेस मधून, म्हणजेच डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा, टच, या सेन्सेस मधनं डिझायर मिळवण्यासाठी आपलं मन हे सतत बाहेर भटकत राहतं आणि त्याच्यामुळे आपल्याला त्रास होतो. केले तडातोडी चित्त माझे. आणि जरी आपल्याला हे समजलं की असं का होतंय, तरीही त्या मनाला कंट्रोल करणं इतकं सोपं नाही. त्याच्यामुळे ते म्हणतात की आता तू उदास नव्हे नारायण, धावे मज दिना गांजी आले. म्हणजे नारायणा, आता तू उदास म्हणजेच न्यूट्रल नको राहूस, तू धाव, कारण मला खूप त्रास होतोय. आणि मग शेवटी आपल्याला यामध्ये समर्पण भाव दिसतो. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे माझा न चले सायास, राहिलो मी आस धरुनी तुझी. म्हणजे अल्टिमेट सरेंडर. आणि ते करणं किती महत्वाचं आहे या अभंगामधून आपल्याला कळतं. आपले डिझायर्स कसे असतात, आपल्याला कसे ते त्रास देतात ओव्हर थिंकिंगच्या माध्यमातून, हे सगळं या अभंगातनं आपल्याला कळतं. शेकडो वर्षांपूर्वी लिहिलंय तरी हे आज परफेक्ट लागू पडतं. अशाच अभंगांचा रिअल लाईफमध्ये समजून घेतला तर किती अर्थ लागू शकतो हे आपण इथून पुढच्या काही दिवसांमध्ये बघणार आहोत. कमेंट करा तुमचे आवडते आणि तुम्हाला भावलेले अभंग. रामकृष्ण हरी.